भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी चेंगराचेंगरी का? नाशिकमध्ये सगळ्या पक्षातील नेते एकाच पक्षात. पुढाऱ्यांचा पक्षप्रवेश विकास कामाच्या प्रभावामुळे की आगामी कुंभमेळ्याच्या मलिदाच्या मोहामुळे? सत्ताधारी पक्षात प्रवेश करायचा, मग जनतेची मतं घ्यायची आणि आपली तिजोरी भरायची, हीच का खरी निष्ठा? अशी तुमची निष्ठा असेल तर भाजपात वर्षानुवर्षे असणाऱ्या निष्ठावंतांचं काय? वर्षानुवर्ष पक्षासाठी ज्यांनी निष्ठेनं काम केलं, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगवासही केला, अशा कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू भाजपाला दिसत नाहीत का? यापूर्वी नाशिकमधील अनेक नामचीन लोकांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. तो का आणि कशाला नाशिककरांना माहिती आहे. जनता आता दूध खुळी राहिली नाही, जनतेला सगळं कळतं. कालपर्यंत एका पक्षात निष्ठेने आहोत असं सांगणारे शेवटच्या क्षणी तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात गेले. मग त्यांना एका दिवसातच विकास कामाची प्रचिती आली की काय? मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक याच्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रात अचानक पक्षप्रवेशांचा लोंढा का? त्यांना तिकिटाची शाश्वती दिली होती का पुनर्वसनाची हमी? ज्या पक्षाने आमदारकी दिली, खासदारकी दिली, मंत्रीपद दिलं, असे निष्ठावंत दुसऱ्या पक्षात जाऊन म्हणतायत की विकास या पक्षाचाच धावत आहे. मग तुम्ही नक्की तिकडे गेलात का? या पक्षाने तुम्हाला उभं केलं, त्या पक्षालाच उभ्याने लात मारणं योग्य आहे की अयोग्य हे जनतेला देखील कळतं. जर असं सुरू राहिलं तर शंकराप्रमाणे मतदारांनी तिसरा डोळा उघडला तर. घोडा मैदान जवळ आहे, बघूया जनता काय निर्णय घेते ते. यालाच अनुसरून आजचा आमचा विषय आहे, बोलावं तर लागेलच.